पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे पुणेसारख्या जिल्ह्यात उडाल्याचं पाहायला मिळतंय। अपहरण, खून, दरोडे अशा अनेक गुन्हेगारीने डोकं वर काढले। त्यातच पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घराबाहेर खेळत असलेल्या 8 आणि 9 वर्षाच्या असलेल्या 2 मुली अचानक गायब झाल्या होत्या। पालकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, पण त्यांचा काही शोध लागला नाही। 25 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर त्या दोघींचे मृतदेह राजगुरुनगर शहरातील एका इमारतीच्या ड्रममध्ये दयनीय अवस्थेत सापडले। दुर्वा मकवाने आणि कार्तिकी मकवाने अशी हत्या झालेल्या मुलींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील या कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहिला होता। त्याने या बहिणींची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। या आचाराने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। आपलं बिंग फुटेल या भीतीने त्याने एका बहिणीची हत्या केली। त्यानंतर दुसऱ्या बहिणीमुळे घडलेला सगळा प्रकार उघड होईल या भीतीने त्याने तिचाही तशाच प्रकारे जीव घेतलाय। यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले। या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्या, तर बहिणींचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला। या अहवालातून नेमकं काय स्पष्ट होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।